दिलेला आहे. भगवंता विनंती आहे की आपण आपलं पूर्ण करावं. व्यासपीठावर विराजमान असणारे माननीय अध्यक्ष, आदरणीय प्रमुख पाहुणे, संयोजक, शिक्षक, इतर कर्मचारी आणि येथे जमलेल्या माझ्या फुलासारख्या कोमल आणि चंद्रासारख्या शीतल बंधुवांनी बंधूंनो, खऱ्या अर्थाने आज गुरुपौर्णिमा आपल्याला पाहायला मिळते आणि गुरुपौर्णिमेचं विशेष सांगताना संत कबीर फार सुंदर म्हणतात, सबधरती कागद करू, सबधरती कागद करू, लेखनी सब बनणार, सात समुद्र शाही करू, गुरुगुण लिखाण घ्या. म्हणजे मराठीत यामध्ये आपण अर्थ पाहत असताना खऱ्या अर्थाने संत कबीर असं म्हणतात की पूर्ण पृथ्वीचा जरी कागद केला आणि जेवढे वृक्ष आहेत त्या वृक्षांच्या फांदीची जरी लेखणी केली, सात समुद्रांची शाही केली, तरी गुरूंचं गुण आपण हे टिपू शकत नाही, त्यांची तुलना करू शकत नाही. हे आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने शिक्षक हा आपण शब्द जेव्हा पाहतो ना, शी म्हणजे शिस्त, श म्हणजे क्षमता आणि क म्हणजे कर्तव्य. शिस्त, क्षमता, कर्तव्य यांचा संगम, त्यांच्या ठाई हे म्हणजे शिक्षक. खऱ्या अर्थाने मला एक तुम्हा सर्वांना प्रश्न विचारायचा आहे की आसपास जे काही आपल्याला दिसतं ते कशामुळे दिसतं? सगळ्यांचं उत्तर असेल डोळ्यामुळे. पण मला एक सांगायचं आहे, हे उत्तर 50% चुकीचं आहे आणि 50% बरोबर आहे. तुम्ही म्हणणार कसं काय? तुम्हाला सांगतो की हेच आपले डोळे रात्री असतात, पण रात्री आपल्याला आसपासच्या काहीच वस्तू दिसत नाही, कारण दिवसा सूर्याचा प्रकाश असतो आणि आपले डोळे असतात. यामुळे आपण सर्व पाहू शकतो. अगदी त्याप्रमाणे एखादा विद्यार्थ्याचं ध्येय गाठत असताना, त्याच्या आयुष्यामध्ये तो संघर्ष करत असताना सूर्यरूपी शिक्षक गुरु हे खऱ्या अर्थाने त्याला घडवत असतात, वाढवत असतात. हे आपल्याला पाहायला मिळायला लागतं. पण खऱ्या अर्थाने आपण आज जे काही नवीन विद्यार्थी येत आहे त्यांना पाहत असताना खऱ्या अर्थाने जे कॉलेज समोर आलं की भलं मोठं असं वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडाकडून आमच्या विद्यार्थ्यांना शिकायला मिळत कितीही ऊन वारा वादळे आले तरी सुद्धा स्वतः संकटे सहन करून इतरांना सावली देता आले पाहिजे. त्यानंतर आज त्यांनी एंट्री केली तर त्याची देवता सरस्वती मातेचं दर्शन करून चिमण्यांचा चिवचिवाट ऐकून खऱ्या अर्थाने भव्य दिव्य असं क्रीडांगण, या क्रीडा स्पर्धेद्वारे अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जातं. त्याचप्रमाणे भव्य दिव्य आणि हजारो पुस्तकांचं ग्रंथालय आहे. त्यावेळेस ग्रंथालयात ज्यावेळेस विद्यार्थी जातात त्यावेळेस ओटामध्ये शब्द पुस्तकाला लागतात. ठाई ठाई ग्रंथरूपी ज्ञान येथे मांडले, पाना पानातून साहित्य हे ओसाडलेले, शेकडो भाषा हजारो शब्द येथे मांडले. हे शब्द मृत्यून वाचना हे वाचले, वाचना हे वाचले. त्याचबरोबर पाहत असताना आज जे काही नवीन विद्यार्थी येत आहे, सांस्कृतिक विभागामध्ये अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जात असतात. त्यामध्ये राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्व विद्यार्थी हजेरी लावताना पाहायला मिळतात. इतकंच नव्हे तर वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित केली जाते. त्याचबरोबर गुणवत्ता हमी कक्षाद्वारे MPSC, UPSC, रेल्वे भरती, पोलीस भरती अशा अनेक स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांना केलं जातं. खऱ्या अर्थाने तुम्ही आणि